केंद्र पुरस्कृत योजना दिरंगाई नको, लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवाच. दिशा समितीत खासदार वाकचौरे लंके यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा. केंद्र पुरस्कृत योजनांची कागदोपत्री अंमलबजावणी न करता त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा हवा. यासाठी प्रत्येक विभागाने परस्पर संवाद, समन्वय आणि क्षेत्रस्तरीय सक्रियता दाखवावी असे ठाम निर्देश खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. तर जिल्ह्यातील योजनांना गती देऊन दिरंगाई थांबवावी असा स्पष्ट सूचना दिशा समितीचे सह अध्यक्ष खासदार निलेश लंके यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा विभागनिहाय सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्रकल्प संचालक मंजुषा ठक्कर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांना थेट क्षेत्रात उतरून काम करण्याचे निर्देश दिले. योजना फक्त अहवालापुरत्या मर्यादित राहू नयेत. लाभार्थ्यांच्या अडचणी तत्काळ समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत. एकही पात्र व्यक्ती योजनांपासून वंचित राहता कामा नये असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलाय. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बायोमेट्रिक व तांत्रिक अडथळे तातडीने दूर करण्यावर त्यांनी भर दिला. विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर, मागणीनुसार पथदिवे, सफाई कामगारांना संपूर्ण सुरक्षा साहित्य व वेळेवर वेतन, तसेच रस्त्यांची कामे दर्जेदार आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव विकासात अडथळा ठरत असल्याचे नमूद करत नियमित आढावा बैठका, पारदर्शक कारभार आणि वेळेत उद्दिष्टपूर्ती यावर त्यांनी भर दिलाय. योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. सह अध्यक्ष खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देत कृषी विभागाच्या योजना विलंब न करता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची सूचनाही करण्यात आली. मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा देत RDS योजनेला गती देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अहिल्यानगर शहरासाठी नळ वाहिनीद्वारे गॅस पुरवठ्याची कामे वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ई-पॉस प्रणालीतील तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून धान्य वितरण सुरळीत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. जनहित आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत अडचणी आल्यास पाठपुरावा करून त्या सोडवल्या जातील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, अहिल्यानगर.